नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 12 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार उदयनराजे भोसले यांना मी आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता, माझी कोणाशीही स्पर्धा नाही। आमदार शशिकांत शिंदे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विचारांचा हा सातारा जिल्हा असल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असल्याचे सांगत सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। सामान्य लोकच माझी स्ट्रॅटर्जी असतील, माझी कोणाशी स्पर्धा नाही, परिणामांचा विचार मी करत नाही। खासदार उदयनराजे भोसले यांना मी आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता आहे। तत्वाला आणि मुद्द्याला धरूनच मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचे गुरुवारी सकाळी 11 वाजता सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर शिरवळ येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। तुतारी आणि ताशांच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिरवळ येथील नीरा नदीच्या पुलावर त्यांचे स्वागत करण्यात आले। शिरवळ येथून सातारा येथे रॅलीला पोहोचण्यास तब्बल 2.5 ते 3 तास लागले। ठिकठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांचे जल्लोषमध्ये स्वागत करण्यात आले। सातारा जिल्ह्याकडे निघण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी युवा नेते साहिल शिंदे यांच्या समवेत खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यातील मोदी बागेत असलेल्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी खासदार शरद पवार यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतला। तदनंतर त्यांनी साताऱ्याकडे प्रयाण केले। ऐतिहासिक कनेरखेड येथील सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेर यांची मानाची शासनकाठी क्रमांक 45 चे विधिवत पूजन। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या वार्षिक यात्रेसाठी ऐतिहासिक कनेरखेड येथील सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वाल्हेर यांची मानाची शासनकाठी क्रमांक 45 जाणार असून तिचे विधिवत पूजन ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजता उत्साहात करण्यात आले। कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवस्थानमध्ये ग्वाल्हेरच्या सिंधिया देवस्थान ट्रस्टला मोठे महत्त्व आहे। या ट्रस्टची कनेरखेड येथील शासनकाठी क्रमांक 45 ही दरवर्षी कनेरखेड येथून ज्योतिबाला जाते। ग्रामस्थांनी अपूर्व उत्साहात तिचे पूजन केले। यावेळी एकंबे, जायगाव, सायगाव, शिरंबे, वेलंग, काठेवाडी परिसरातील भाविक उपस्थित होते। ईद मुबारक। कोरेगाव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी। ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण। महिनाभरापासून सुरू असलेल्या पवित्र रमजानसाठी केलेल्या मुस्लिम बांधवांच्या रोजाची सांगता गुरुवारी सकाळी 9 वाजता शेकडो बांधवांच्या सामूहिक नमाज पठणाने झाली। यावेळी विश्वशांतीसह या अल्लाह बारिश का नुजुलू फर्मा अशा शब्दात मौलाना उस्मान कासमी यांच्यासोबत मुस्लिम बांधवांनी दुष्काळ निवारणाबरोबरच पावसासाठी प्रार्थना केली। पवित्र रमजान महिन्यात शेकडो भाविकांनी रोजे ठेवून अल्लाहचे स्मरण केले। या रमजान ईद निमित्त शहरातील दोन्ही मशिदीमध्ये आकर्षक सजावट करून रोषणाई करण्यात आली होती। रहमतपूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल होती। पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून डोक्यावर टोपी घालून लहानग्यांना घेऊन समाज बांधवांनी मैदान गाठले। ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली। आरिफभाई शेख यांनी प्रस्तावना सादर केली। मौलाना असरार आलम यांनी खुतबा व नमाज पठण केले। वेळी सर्वत्र चांगला पाऊस व्हावा, शांतता नांदावी, चांगले आरोग्य दे, आपसात प्रेमभावना वाढीस लागू दे अशी दुवा करण्यात आली। नगरसेवक मुन्नाभाई काझी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तर सायंकाळी सुकामेवा शेवयांचे दुधात एकत्रीकरण करून शिरखुर्म्यासाठी आप्तेष्टांना घरी बोलवण्यात आले। महात्मा फुले यांच्या कवितांमधून कडगुण येथे अभिनव जनजागृती। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत कडगुण तालुका खटाव येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता अभिनव पद्धतीने जनजागृती करण्यात आली। महात्मा फुले यांच्या कवितांचे वाचन करून त्या अनुषंगाने लोकशाहीचे आणि जनमताचे महत्त्व विशद करण्यात आले। जनजागृती पथकाचे प्रमुख तथा कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी सविस्तरपणे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि तद अनुषंगाने
संघाने लोकशाहीचे आणि मतदानाचे महत्त्व यांची सांगड घालत मनोगत व्यक्त केले. कडगुंचे तलाठी अमोल जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी अशा रचनांमधून महात्मा फुले यांनी भेदभाव नष्ट करण्याची शिकवण दिली. जनमताला महत्त्व दिले. आज लोकशाही आणि मतदान याद्वारे आपण समता प्रस्थापित करू शकतो. जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे. महान व्यक्तींना तीच खरी आदरांजली ठरेल, कारण जास्तीत जास्त मतदान होणे म्हणजे लोकशाहीचे बळकटीकरण आहे. 100% मतदान ही आदर्श व्यवस्था आपण निर्माण करायला हवी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यापासून ते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा महासंतांपर्यंत सर्वांनीच लोकशाहीचे आणि जनमताचे महत्त्व सांगितले आहे. 21व्या शतकामध्ये हेच महत्त्व अबाधित राखायचे असेल तर मतदान उत्कृष्ट व्हायला हवे. मतदानाचा अधिकार हा आपल्याला दिलेला खूप मोठा अधिकार असून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे देश बळकट होईल. आपल्याला योग्य सुविधा हव्या असतील तर मतदान केल्यावर आपल्याला नागरिक म्हणून त्या सुविधांबाबत व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे 100% मतदान हे आपले ध्येय असायला हवे. यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाला समन्वय अधिकारी सुजित कुमार इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले. तलाठी अमोल जाधव यांनी आभार मानले.